साठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य जगदमान्य संत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतांचा महिमा प्रतिपादन करणारा किंवा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे चालू असलेलं मा नर्मदा आध्यात्मिक निवासी बाल सुसंस्कार शिबिर आणि या शिबिरातील 8व्या दिवसाची कीर्तन करण्याचा जो योग मला ज्यांनी प्राप्त करून दिला, ज्यांचं आमच्यावर नितांत प्रेम आहे, लहानपणापासून ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं असंच म्हणता येईल, चौथ्या वर्गापासून ज्यांच्याकडे होतो, ज्यांनी सांभाळलं, शिकवलं, लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, तरी पण त्यांनी आम्हाला हाताला धरून शिकवलं, असे आमचे गुरुवर्य आहे भक्तपरायण बाबा देखील. बाबांनी मला सेवा करण्याचा योग प्राप्त करून दिला. बाबा देखील या माझ्या सारख्या एका पामराच्या कीर्तनामध्ये बाबा देखील उपस्थित आहे. बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं, बुलढाणा तालुक्याचं वैभव गुरुवर्य आदरणीय साखरे बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण ओम महाराज तोटे या ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. देवाशिष महाराजचे के कार्तिक महाराज देवकर, आमचे ओम महाराज खराटे आणि ज्यांचं मराठवाड्यामध्ये असं अलौकिक नाव ज्यांचं गाजलेलं आहे, आमचे भागवत आचार्य रोहित महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांचा हात, आपला हात जगन्नाथ असे आमचे दीपक दादा याही ठिकाणी, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या बुलढाणा तालुक्याचं वैभव आमचे प्रवीण महाराज जे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्ही सर्व मायबाप श्रोतूवर्ग, आमचे अण्णा असतील, आमचे रामेश्वर बाबा, आमचे गजू काका देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व संत मंडळी, तुम्ही सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजाकडे पाहिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजामध्ये 4 प्रकारचं जीवन जगतानाच दिसून येऊ लागलं. एक धिक जीवन, एक निंद जीवन, एक स्तुत्य जीवन आणि एक धन्य जीवन. धिक जीवन कोणाचं आहे, धन्य जीवन कोणाचं आहे, निंद जीवन कोणाचं आहे, स्तुत्य जीवन कोणाचं आहे. धिक जीवन कोणाचं हे जर आपण पाहून गेलो तर तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकोबाराय सांगतात, धिक जीवन ज्याचे बाईले अधीन परलोकी मान नाही काही. अरे ज्याचं बायकोच्या अधीन जीवन आहे, त्याच्या जीवनाचा तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. धिक जीवन ज्याचे बाईले अधीन. अरे किती ऐकतो बायकोचं. बायकोने म्हटलं बैस, बसला. बायकोने म्हटलं उठ, उठला. नंद्या, नंद्या बैस, अशी बायको त्याला म्हणते. अशा लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत गुरुवारांच्या मुखातून श्रवण केलेला आहे, तो तुम्हाला एकदा सांगतो. एक माणूस रोज सकाळी 4 वाजता उठायचा, सळा समर्जन करायचा, आंघोळ करायचा, देवपूजा करायचा, सर्व कपडे तो धुवायचा, भांडे घासायचा, स्वयंपाक करायचा. सर्व स्वयंपाक झाल्याच्या नंतर बायकोला तोच वाढून देत होता. घरात पीठ नसलं तर दळून आणायचा, दळण करायचा, दळून आणायचा चक्कीतून, असं तो करायचा. आणि असं कित्येक दिवस चालत राहिलं. आणि एक दिवस बाई सकाळी लवकर उठली. लवकर उठल्याच्या नंतर सडा समर्जन केलं, तिच्या नवऱ्याला उठवलं. अहो उठा, सकाळ झाली. त्याला 5 वाजता उठवलं, आंघोळ घातली, उठणं लावलं, चांगल्या प्रकारचं साबण तिने लावलं आणि लावल्याच्या नंतर त्याला सकाळी नाश्ता दिला. नाश्ता दिल्याच्या नंतर 11:30 वाजता जेवण दिलं. जेवण दिल्याच्या नंतर त्याला झोपू घातलं. सर्व तिने त्याचे पाय दाबले, नवीन कपडे त्याला घालायला दिले, स्प्रे मारला, अत्तर मारलं त्याच्या अंगावर. हे सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक केला, खाऊ घातलं. ते का शेजारच्याला ते राहवना गेलं. त्याने विचारलं, का हो काकू, रोज काका सकाळी उठायचे, सडा समर्जन करायचे, आंघोळ करायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचे, भांडे घासायचे,
पण आज काकाची लय सोय चालली वाटतं. त्या वेळेला ती बाई काय म्हणते बघा. ती म्हणते, अरे बाळ्या तुला काय सांगू, आज ना बैल पोळाय म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आज बैल पोळाय म्हणून काकाला काहीच काम करू दिलं नाही, काकाला झोपू घातलं. असं बायकोचं ऐकणाऱ्यांचा लोकांनी, तुकोबरायांनी धिक्कार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक वेळेस राजाने सभा भरवली. सभा भरवल्याच्या नंतर सर्व आपल्या राज्यातले लोक राजवाड्यामध्ये आले. राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर राजा सिंहासनावरती बसलेला होता. सिंहासनावरती राजा बसलेला होता. राजाने हातामध्ये माईक घेतला. माईक घेतल्याच्या नंतर राजा म्हणतो की माझ्या या राज्यामध्ये कोण बायकोचं ऐकतं आणि कोण बायकोचं ऐकत नाही. जे बायकोचं ऐकतात त्यांनी एकीकडे रांग करा आणि जे ऐकत नाही ना त्यांनी एकीकडे रांग करा, असं राजाने ठरवलं. आता कोणी म्हणतं रे आपला इथं अपमान होईल. ते म्हणले गेले नाही नाही, राजा बोले दल आले, राजाची परमिशन आहे, राजाची अट आहे. म्हणून अर्धे सगळे माणसं इकून झाले, फक्त एकच पठ्ठ्या इकून उभा राहिला. इकून उभा राहिल्याच्या नंतर तो म्हणू लागला, वा याला बक्षीस द्या, याला काही तरी द्या. माझ्या अख्ख्या राज्यामध्ये एकच माणूस आहे की तो बायकोच ऐकत नाही. त्या वेळेला राजाने विचारलं, का रे बाबा तुझं लग्न झालंय का नाही. तो म्हणू लागला, झालंय, मला 2 पोरं. मग तू बायकोच ऐकत नाही. तो म्हणू लागला की राजेसाहेब ते कसं आहे माहितीये का, मला बायकोनी सांगितलं की गर्दीत उभं राहायचं नाही, म्हणून मी एकटा इकून उभा राहिलो. विठ्ठल विठ्ठल. अरे बायकोने सांगितलं की आपल्याला वेगळं निघायचंय, तुमच्या आई वडिलांना वेगळं काढून द्या. देखील आज सुद्धा राहायला तयार आहे. सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. असा तो बायकोचा ऐकणार आहे. अरे ज्या आई वडिलांना आपल्याला हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, लहानाचं मोठं केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, त्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं. पण 2 दिवसापूर्वी घरात आलेल्या बायकोचं ऐकून आपण त्या आई वडिलांना घराबाहेर काढून देतो का, तर बायकोचं ऐकणाऱ्यावरून. अशा लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी कोणाच्या जीवनाचा धिक्कार करतात तुकोबाराय. धिक जीवन ज्याचे लोभावरी मन, अतिथी पूजन घडची ना. अरे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, लोभी आहे, चिकट आहे, असे लोभी माणसं कधी दान धर्म करू शकत नाही. सप्ताह कमिटीवाल्यांना अनुभव येतो. अरे कधी सप्ताहामध्ये वर्गणी देणार नाही, पंकज घेणार नाही, कीर्तनकाराचं यजमान तो घेणार नाही, काहीच घेणार नाही. त्याला कीर्तन माहित नाही, देव माहित नाही. अशा लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. अरे पैसा मारो परमेश्वर, मारवाड्यांच्या भाषेमध्ये म्हण आहे, पैसा मारो परमेश्वर. अरे पैसाच त्यांचा देव आहे. इतके चिकट माणसं, त्यांच्या जीवनाचा तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल. एक गावचा पाटील होता. गावचा पाटील कधी दान धर्म करत नव्हता, सप्ताहामध्ये वर्गणी देणार नव्हता. एकदा जर का पाटलाची संपत्ती जर का पेटून दिली तर 6 महिने विजणार नाही इतकी संपत्ती त्या पाटलाकडे होती. पाटील कधी दान धर्म करत नव्हता. पण एक दिवस गावातल्या वारकरी मंडळी त्या पाटलाकडे गेल्या आणि पाटलाकडे गेल्याच्या नंतर म्हणू लागले की पाटील चला, आषाढी वारी आता जवळ येत आहे, आपण आषाढी वारीला पंढरपूरला जाऊ. त्यावेळेला तो पाटील म्हणतो, नाही नाही मी नाही येणार पंढरपूरला, पैसे लागतात. त्यावेळेला ते म्हणतात, हो पायी जाऊ आपण. तर म्हणू लागले पायी पण नाही येणार, पाय दुखतात. नाही म्हणे चला गाडी करू, आम्ही तुम्हाला फुकट नेतो म्हणले. पाटील तयार झाला. बायकोने बी सांगितलं होतं, जा चला पंढरपूरला जा, घरीच बसतात, तसं करतात तसं करतात. बायकोच ऐकून पाटील सुद्धा निघला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर रूम केल्याच्या नंतर सर्व वारकरी आंघोळीला चंद्रभागेच्या तीरावर आले. पाटील सुद्धा त्याच्यामध्ये होता. पाटील आणि सर्व वारकरी मंडळी चंद्रभागेच्या काठावर आले. आल्याच्या नंतर कपडे काढले, आंघोळीला चंद्रभागेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर
अंगावर पाणी घेतलं, श्लोक म्हटले आणि तेवढ्यामध्ये एक वासुदेवाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, देहुगावच्या तुकोबाला, वासुदेवाला दान पावलं दान पावलं असा तो वासुदेव म्हणू लागला. त्यावेळेला तो पाटील म्हणतो की कोण आहात तुम्ही? त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल त्या पाटलाला हे सुद्धा माहित नव्हतं की हा वासुदेव आहे. आणि मग तो वासुदेव म्हणतो की एक रूप दान द्या दान. त्या पाटलाला दान देखील सुद्धा माहित नव्हतं. पाटलाला दान सुद्धा माहित नव्हतं म्हणून त्या वासुदेवाने सांगितलं 1 रुपया द्या 1 रुपया. त्या वेळेला तो पाटील म्हणतो, अहो आमच्या गावचे जे वारकरी आहेत म्हणे, त्या वारकऱ्यांनी सांगितलं की चंद्रभागेच्या तीरावर चोर असतात, म्हणून आम्ही काय केलं, आमचं जे पाकिट होतं ते आम्ही आमच्या रूमवर ठेवलं. रूमवर ठेवल्याच्या नंतर ते पाकिट आम्ही रूमवर ठेवलं आणि इकडं आलो. मग ते म्हणू लागले की तुम्हाला जर 1 रुपया पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या खोलीवर या, आमच्या रूमवर या, आमच्या धर्मशाळेत या असं सांगितलं. सांगितल्याच्या नंतर तो पाटील भगवान विठ्ठलाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं. सर्व पंढरपूर फिरले आणि फिरल्याच्या नंतर आपल्या त्या धर्मशाळेत गेले. धर्मशाळेत गेल्याच्या नंतर पाटील आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर आतून कडी लावली आणि तितक्यात एक असा एका जणाने कडी वाजवली आणि म्हणू लागले की कोण आहेत तुम्ही? आवाज दिला. ते म्हणू लागले की आळंदीच्या ज्ञानोबाला, देहुगावच्या तुकोबाला, कोलवडच्या महादेवाला दान पावलं दान पावलं असं तो वासुदेव म्हणू लागला. असं तो वासुदेव म्हणू लागला आणि म्हणू लागले की अरे वासुदेव इथं आला. आता त्या वेळेला पाटलाने खोली उघडल्यानं सांगले की बाबा मी तुम्हाला आमची खोली सांगितली नाही, आमची धर्मशाळा सांगितली नाही, तुम्ही इथं कस काय आले? त्या वेळेला वासुदेव म्हणतो की तुझी खोली जेवढी मोठी आहे ना, माझी खोली तेवढी मोठी. हे माझी खोली जेवढी मोठी आहे तिच्यात तुझी खोली काहीच नाही म्हटले. असं तो वासुदेव त्या पाटलाला सांगू लागला आणि म्हणू लागला की वासुदेवा माझ्याकडे फक्त 200 रुपये उरले. आता काय करू? आम्हाला घरी जाण्याकरता 200 रुपये लागतील. तू काय कर, आमच्या गावामध्ये म्हटल्याच्या नंतर हा पाटील घरी गेला. पाटील घरी गेल्याच्या नंतर हा घरात गेला आणि सांगू लागला त्याच्या बायकोला, अगं मला एक पंढरपुरामध्ये एक वासुदेव भेटला. वासुदेव भेटल्याच्या नंतर त्यांनी मला 1 रुपया मागितला. मी त्याला म्हटलं खोलीवर या आणि आम्ही खोलीवर गेलो. तो सुद्धा वासुदेव आमच्या माग खोलीवर आला. खोलीवर आल्याच्या नंतर त्या वासुदेवानं 1 रुपया मागितला. त्याला म्हटलं तुम्ही आमच्या गावात या. तो गावात सुद्धा येईल. आता तू काय कर, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. त्या वेळेला वासुदेव खाली झोपला. आपला हा पाटील खाली झोपला. खाली झोपल्याच्या नंतर त्याची बायको रडायला लागली. बायाचं रडणं म्हणजे काळी 3 काळी 4 पांढरी 4 असं बायांचं रडणं असतं वरच्या आवाजात. आणि मग ती म्हणू लागली, आता पंढरपूरला गेले होते व असे ती रडू लागली. आता ते काय आम्हाला रडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. ती बाई रडू लागली. रडत असताना शेजारच्या म्हाताऱ्या आल्या. त्या म्हाताऱ्याला काय, अरे मेला मेला म्हणून म्हाताऱ्या सुद्धा रडायला लागल्या. अख्खं गाव जमा झालं. लोक म्हणू लागले की बा आम्ही गावातले वारकरी म्हणू लागले की आम्ही 50 वर्ष झाले 35 वर्ष झाले वारीला जातो, पण आम्हाला अजून मरण आलं नाही आणि याला एका वारीमध्ये मुक्ती भेटली. हे फक्त वासुदेवालाच माहित होतं याला मुक्ती भेटली का काय. आणि मग वासुदेव तिकून आला. आल्याच्या नंतर वासुदेवानं पाहिलं इतके लोक जमा झाले. व इथं काय झालं म्हणून वासुदेव आला. मधातून असा रस्ता केला त्याने मधातून आणि घरात गेला. अरे रे 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 पाटील तर मेला म्हणे. आता पाटलाचा जीव गेला. त्यावेळेला
गावातले मंडळ म्हणू लागले की वासुदेवा आता तुम्ही निघणार का? ते म्हणू लागले कस काय निघणार मी, याला वाटी लावल्याशिवाय मी निघणार नाही म्हणे. आणि मग ते सर्व सरपण गिरपण जमा केल्याच्या नंतर गावातील काही जे वयोवृद्ध माणसं होते, म्हातारे माणसं, पाणी तापायला ठेवल्याच्या नंतर पाणी उकळायला लागलं. एक असं जरगट म्हातारं काम करून हात जरगट झालेलं म्हातारं गेलं आणि त्यानं त्या पाण्यामध्ये हात घातला. हात घातल्याच्या नंतर म्हातारं म्हणतं तपू द्या अजून कोमट ते, असं तो तो म्हातारा माणूस म्हणायला लागला. आणि असं म्हणायला लागल्याच्या नंतर त्या पाटलाला बाहेर आणल्याच्या नंतर त्याची आंघोळ करायला लागले. तिच्या तिसान पण टाकलं नाही, कोमचे म्हणे ते पाणी, कोमट पाणी म्हणे टाका त्याच्या अंगावर. पाटीलाला आग होऊ लागली. पाटील म्हणू लागला उठलो तर 1 रुपया जाईल, त्यामुळे थोडीशी वेदना सहन करायला काही हरकत नाही म्हणे. आणि मग वासुदेव पाटलाला तिरडीवर बांधल्याच्या नंतर आमच्या प्रेम महाराज सारखे, खराटे महाराज सारखे, आमच्या तनिष महाराज सारखे, शिवप्रसाद महाराज सारखे असे चांगले गब्बूचे गब्बू ते बांधायला आल्याच्या नंतर म्हातारे लोक म्हणे अरे ते पडन, चांगला आवळून बांधा. असा आवळून बांधला पाटील, असा आवळून बांधला. मशानभूमीत नेल्याच्या नंतर पाटलाला सरपणावर टेकवलं. त्यावेळेला ती बायको म्हणू लागली, ती बायको गेली आणि रडू लागली तिथं जाऊन, अहो उठा ना, 1 रुपया गेला तर काय होतो ना. तो म्हणू लागला अगं मी जर उठलो तर 1 रुपया जाईल. सर्व सरपण त्याच्या अंगावर टाकलं. अंगावर टाकल्याच्या नंतर भलं मोठं लाकूड त्याच्या छातडावर टाकल्याच्या नंतर तोंडावर लाकडं टाकले आणि मुलांना अग्निडाग द्यायला सुरुवात केली. चटके लागू लागले. त्यावेळेला वासुदेवाला दया आली, देवाला दया आली. आणि मग वासुदेव म्हणतो की पाटील 1 रुपया सुटला. त्यावेळेला पाटील म्हणतो की हा पठ्ठ्या देखील उठला. अरे अशा चिक्कड माणसांचा देखील तुकोबरायांनी धिक्कार केला. विठ्ठल विठ्ठल.